मनाचा आरसा या शृंखलेतील 7व्या भागामध्ये आपलं स्वागत. अगं आई, आजीशी वाद घालण्यामध्ये तुझी किती एनर्जी वेस्ट करत आहेस? एक 5 वर्षाची चिमुरडी आपल्या 35 वर्षाच्या आईला हा सल्ला देते. ही 35 वर्षाची आई माझ्याकडे सतत माझी चिडचिड होत आहे या समस्येवर थेरपी घेण्यासाठी आली होती. त्यावेळेला तिने हा मला प्रसंग सांगितला. काही दिवसांपूर्वी 70 वर्षाच्या एक सीनियर सिटिझन माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला त्यांच्यामधला आणि त्यांच्या नातीमधला एक संवाद सांगितला. ही नात आजीला म्हणते, "अगं आजी, माझा बाबा तुझा मुलगा आहे ना? अगं तो किती खोटं बोलतो. मग तू त्याला काही बोलत नाहीस? माझे आई-बाबा तुझ्याशी खोटं बोलायला मला शिकवतात." मंडळी, आजच्या भागाचं शीर्षक आहे आचरण आणि चैतन्य याचा परस्पर संबंध. या दोन्ही उदाहरणामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, म्हणजे ही नवीन पिढी अतिशय धडाडीची आहे, करारी आहे आणि निर्भय आहे. माझ्या पहिल्या भागामध्ये मी काळाचे निरीक्षण याबद्दल बोलली होती. जर तुम्ही काळाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की गेल्या 10-15 वर्षामध्ये एक नवीन पिढी आपल्या समोर येत आहे. ही नवीन पिढी आत्मविश्वासाने, आत्मज्ञानाने आणि एका वेगळ्याच प्रकारच्या चैतन्याने भरलेली आहे. या पिढीला स्वतःची ऊर्जा कशी सांभाळायची, स्वतःचं चैतन्य कसं सांभाळायचं आणि स्वतःची लक्ष्मण रेषा कशी सांभाळायची ह्याबाबत उपजत ज्ञान आहे. गेल्या भागामध्ये मी मानसिक आघात आणि त्यामुळे होणाऱ्या चैतन्यावर आणि मनाच्या वृद्धीवर कसा परिणाम होतो याबाबत बोलली होती. मंडळी, मानसिक आघातांमध्ये मनाचा एक भाग थिजला जातो. आपण आपलं चैतन्य हरवून बसतो. म्हणजे काय? तर शरीराचं आणि मनाचं वय एकसारखं राहत नाही. आणि ज्या वेळेला शरीराचं वय आणि मनाचं वय एकसारखं नसतं, त्यावेळेला आचरणावर परिणाम होतो. आणि जेव्हा आचरणावर परिणाम होतो, त्यावेळेला आपण निर्णय निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतो. आपण आपल्या विचारांमध्ये स्पष्टता नसते. कुठेतरी भीतीने आपण जगत असतो. एक प्रकारचा वेगळा मुखवटा घेऊन आपण जगत असतो. बऱ्याच गोष्टी आपल्या आचरणामध्ये मग जाण दिसायला लागतात. मंडळी, ही नवीन जी पिढी आहे ना, ही इतकी हुशार आहे, की ही आपल्या आचरणाचं अवलोकन करत आहे. आणि त्यांच्या अवलोकनामुळे आपल्यामधला आणि त्यांच्यामधला दुरावा वाढण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण जर आपल्या गत आयुष्यातील आघातांवर काम केलं नाही, आपण आपल्या आचरणाचं अवलोकन केलं नाही, तर ह्या नवीन पिढीबरोबर आपण चालू शकणार नाही. तो आनंद आपण घेऊ शकणार नाही. त्यामुळे एक प्रकारचं तणावाचं, कलहाचं, वादावादीचं किंवा एका भयान शांततेचं वातावरण आपल्याला जागोजागी दिसायला लागेल. ही नवीन पिढी हृदयामध्ये अतिशय प्रेम घेऊन आलेली आहे. मात्र त्यांना त्यांची ऊर्जा सांभाळायचं देखील ज्ञान आहे आणि त्यामुळे ही तफावत वाढणार आहे. त्यामुळे मंडळी, ही जी लहान मुलं आपल्याला आता आरसा दाखवायला आलेली आहेत, तो आरसा आपण कसा बघायचा आणि आपल्या आचरणावर कसं काम करायचं, हे आता आपण ठरवायचं आहे. मोबाईल हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झाला आहे. जर सिग्नल गेला, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली किंवा मोबाईलचा रिचार्ज झाला नाही, तर एक प्रकारचा रेस्टलेसनेस म्हणजे चलबिचल आपल्याला जाणवते. म्हणजे ती घरामध्ये देखील जाणवते. जर मंडळी मोबाईलमुळे जर हा रेस्टलेसनेस आपल्याला जाणवत असेल, तर विचार करा, आपण जेव्हा आपलं चैतन्य हरवून बसतो, आपण आपल्या मनाचा एक भाग जो वृद्धिंगत होत नाही आहे, ह्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष करायला लागलो, तर आपल्या आचरणावर काय परिणाम होऊ शकतो? ही प्रगल्भ आणि आत्मज्ञानी असलेली नवीन पिढी आपल्याला आरसा दाखवायला आली आहेत. विचार करा. धन्यवाद.